आज आपण ओचे, ज्याला एक काना आणि काना एकच असतो, काना आणि एक मात्रा असे जे शब्द आहेत त्यांच्यापासून वाक्य वाचन आणि लेखन करणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण पहिलं वाक्य लिहायला घेऊया. कोमल, कला काना एक मात्रा कोमल, कोमल. पला काना एक मात्रा पोपट, कोमल पोपट बघ. दुसरं वाक्य पाहूया. दररोज, रला काना एक मात्रा रोज, दररोज. सकाळला दुसरी वेळांटिळी, सकाळी. लवकर उठला काना ठा, दररोज सकाळी लवकर उठा. ही एक चांगली सवय आहे. सगळ्यांनी सकाळी लवकर उठायला हवं. तिसरं वाक्य लिहूया. मला काना मा, झला काना झा, माझा. भला काना भा ऊ, माझा भाऊ. छला काना एक मात्रा छो, टला काना टा, माझा भाऊ छोटा. अला काना आ, हला एक मात्रा हे, माझा भाऊ छोटा आहे. पुढचं वाक्य लिहूया. चौथं. काय बरं लिहूया. तो, तला काना एक मात्रा तो, खला काना एक मात्रा खो, तो खो ड क र, तो खोडकर. अला काना आ हे, हला एक मात्रा हे, तो खोडकर आहे. 5. हे, हला काना हे, मला काना मा, झला एक मात्रा झे, हला एक मात्रा हे, मला काना मा, झला एक मात्रा झे, माझे. आ, अला काना आ, जो, जला काना एक मात्रा जो, बला काना बा, आजोबा. हे माझे आजोबा आहे. 6वं वाक्य लिहूया. गोपाळ, गला काना एक मात्रा गोपाळ, गोपाळ. पो, पला काना एक मात्रा पो, शला काना शा, ख, पोशाख, गोपाळ पोशाख घाल, घला काना घा, ल, पोशाख घाल. 7वं. ते किंवा तो, आपण आता ओचे शब्द लिहितो तर तो घेऊया. तला काना एक मात्रा तो, बरो, रला काना एक मात्रा रो, बर. बला काना एक मात्रा बोलत, अला काना आ हे, हला मात्रा हे, तो बरोबर बोलत आहे. ओके. 7 वाक्य आपण आतापर्यंत पाहिली आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला भेटतील. प्लेलिस्टही वेगवेगळ्या आहेत. 2 प्लेलिस्ट ह्या मराठीच्या आहेत, 3री प्लेलिस्ट मॅथची आहे, 4थी प्लेलिस्ट इंग्लिशची आहे, 5वी प्लेलिस्ट पझलची आहे आणि 6वी प्लेलिस्ट 1 to 5 इयर्सची आहे. आणि आता नवीन 7वी प्लेलिस्टही आपण आपल्या चॅनलवर चालू करणार आहोत. तर तिचं नाव मी अजून डिसाईड केलं नाही
नाहीये, पण ऑलरेडी मी 2-3 व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि ते तुम्ही पाहिलेही असतील, पण ते मी कोणत्या प्लेलिस्टमध्ये ऍड केलेले नाही आहेत. तर लवकरच मी ते प्लेलिस्ट बनवणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही नवीन त्याच्यात जे व्हिडिओ येतील तेही जरूर पहा. आणि ह्या सर्वांसाठी, हे सर्व पाहण्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, म्हणजे तुम्हाला बाकीचेही सगळे व्हिडिओंचं नोटिफिकेशन येईल. त्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला 8वा वाक्य आता आपण काय बरं लिहूया. तो, तला काना एक मात्रा तो, मा मला काना मा, झा दला काना दा दा, अला काना आ हे, तो माझा दादा आहे. माझ्या सोबत आला आहे, तो माझा दादा आहे. आणि अला काना आ, नला पहिले वेलांटीनी, आणि माझ्या झला झला झ्या हे जोड शब्द आहे, पण आपल्या चॅनलवर जोड शब्दांचाही व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्कीच जुन्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. माझ्या सोबत, चला काना एक मात्रा सोबत, आला काना आ ला आहे, तो माझा दादा आहे आणि माझ्या सोबत आला आहे. 9वं वाक्य लिहूया. सोनार, सोनार नको, काय बरं लिहूया. मोर, मोर मला काना मो, मला काना एक मात्रा मोर, नाचतो, तला काना एक मात्रा तो, मोर नाचतो. छला काना छान, छला काना छान, मोर नाचतो छान छान. बऱ्याचशा मुलांना हे माहीतही नसेल की मोर हा नाचतो, तर मुलांना ह्या काही गोष्टी नक्कीच सांगत जा की ज्या त्यांना बऱ्याचशा माहीतही नसतात. ओके. कोयना, कला काना एक मात्रा कोयना, नदी, नदी दला दुसरी वेलांटी दी, कोयना नदी. अला काना आ हे, कोयना ही, सॉरी इथे आपण हे लिहूया. अर्थपूर्ण वाक्य आपण जे पण लिहितोय ते अर्थपूर्णही असलं पाहिजे. कोयना ही नदी आहे. मुलांना सांगा, कोयना हे एका नदीचं नाव आहे. कोयना ही नदी आहे. ओके. आता 11वं वाक्य आपण लिहूया. आज, अला काना आ ज, सला काना एक मात्रा सोमवार, आज सोमवार. अला काना आ हे, आता मला माहित नाही हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा कोणता वार असेल, पण आज सोमवार आहे. ओके. तला एक मात्रा ते, तिथे, तला पहिली वेलांटी ती, थला एक मात्रा थे, ते तिथे. पला काना एक मात्रा पो, ली स, ते तिथे पोलीस. कला काना का, कला काना का, ते तिथे पोलीस काका. उभे, भला एक मात्रा भे, अला काना आ हे, ते तिथे पोलीस काका उभे आहे. हे वाक्य 2 लाईनीचं झाल्यामुळे आपले आज 12च वाक्य झाले आहे. सो आपण इथे खाली एक 13वं वाक्य लिहूया, कारण की आतापर्यंत आपण प्रत्येक स्वराची 13 वाक्य लिहिलेली आहे. सो 13वं वाक्य काय लिहूया, गोडाने शेवट करूया. गोड, गला काना एक मात्रा गोड, खायला, मला आवडते. ओके.
गोड खायला मला आवडते. तुम्हाला आवडते का? ऑलमोस्ट सगळ्यांनाच गोड खायला आवडतं. सो हे आपण ओचे वाक्य वाचून आजच्या व्हिडिओत पाहिलेले आहेत. ही 13 वाक्य ज्यांची तुम्ही प्रॅक्टिस करा, मुलांकडून करवून घ्या. नक्कीच त्यांच्या वाचनामध्ये, लिखाणामध्ये सुधारणा होणार आहेत. आणि जर खरंच तुम्हाला व्हिडिओचा फायदा होत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगत चला. मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू एका नवीन व्हिडिओसह. बाय.